बसचा हा प्रवास करताना माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कारण माझं स्कूलिंग, कॉलेज सगळं याच रूटनी झालेलं आहे, याच बसेसमधून झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी, राशी, रुही आम्ही तिघीही बसने आज माझ्या माहेरी आलेलो आहोत. कारण मी पुढे तुम्हाला सांगते. वेलकम बॅक. तर मी पोचले आहे माझ्या घरी माहेरी आणि बघू शकता प्रवासाने अगदी मी जे आहे थकून गेली आहे. म्हणजे तितकासा त्रास नाही झाला, पण सकाळी झोप वगैरे पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे असा चेहरा वगैरे दिसतोय. सो आता आल्याला आम्ही नाश्ता वगैरे केला आहे. आता मी चहा ठेवला आहे मस्तपैकी, कारण इथं भरपूर अशी थंडी आहे. आणि चहा वगैरे घेऊन आता मम्मीने मी थोडं मार्केटला जाणार आहे. थोडीफार शॉपिंग आहे. आणि हो, मी कशासाठी आले म्हणजे माझ्या काकांच्या मुलाचं, म्हणजे माझ्या चुलत भावाचं बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा इग्नोर करा, घरी दंगा वगैरे सगळा चाललेला आहे. तर माझ्या काकांच्या मुलाचं जे आहे लग्न आहे, 20th हळदी आहे, 29th लग्न आहे. सो त्याच्याच तयारीसाठी, त्या लग्नासाठीच मी जे आहे आलेली आहे. आणि राशीलाही कालपासून सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत नाताळच्या, क्रिसमसच्या. सो मी आज सकाळी जे आहे आले. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लग्नासाठी ना बऱ्याचशा गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या होत्या. त्यातील एक वस्तू ज्या आहेत इकडेच म्हणजे मम्मीच्याच घरी जे आहे मी मागवल्या होत्या ते रिसीव्ह होत आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहेत. आणि आजही काही गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहेत. पर्पलवरून ना मी थोडंफार मेकअपचे गोष्टी मागवल्या होत्या, बेसिक मेकअपच्या गोष्टी मागवल्या होत्या, कारण माझ्याकडे सगळंच जे आहे संपलं होतं त्यामुळे. तर तेच सगळं मी अनबॉक्सिंग करते आहे इथे आणि बघते आहे प्रॉपर सगळं जे आलेलं आहे की नाही. जे काही मी मागवलेलं होतं सगळं मी मोस्टली जे आहे मेबलिन ब्रँड्सच मागवलेलं आहे. आता बेसिक मेकअपसाठी कोणत्या गोष्टी लागतात याचा एक प्रॉपर व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, म्हणजे तुम्हालाही युजफुल होईल. कारण आता लग्नसराई वगैरे सुरू होत आहेत, तर आपल्या मेकअप पाऊचमध्ये कोणत्या गोष्टी असायला हवेत या बाबतीतला, या रिलेटेडचा जो आहे व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझे व्लॉग्स पाहत राहायला लागणार आहेत. सो जे काही मी मागवलं होतं प्रॉपर सगळं आलेलं आहे. त्याचबरोबर 2-3 गोष्टी ज्या आहेत मला फ्रीमध्ये भेटल्या होत्या, त्या भेटतातच. म्हणजे 1000च्या वर जर शॉपिंग केली की 1-2-3 गोष्टी फ्रीमध्ये ते आपल्याला ट्रायल पॅक्स देतातच. सो ते सगळं जे आहे रिसीव्ह झालं होतं. त्यानंतर मम्मी आणि मी थोडं मार्केटला आलो होतो आणि बऱ्याच दिवसानंतर बघा मी आयब्रोज केले आहेत आणि त्यामुळे ना थोडेसे बारीक पिंपल्स मला आले होते. आणि आम्हाला बहिणीही जॉईन झाली. तिचं प्लॅन नव्हतं यायचं, पण तीही अचानक जे आहे आली आमच्यासोबत मार्केटला. आणि त्यानंतर इथे मार्केटमध्ये पार्किंग जे एरिया आहे ना, तिथे हे स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर आहे, तिथे छान असं आज दर्शन झालं. बाकी शॉपिंगचं मी काही शूट नाही केलं, कारण इतकी प्रचंड गर्दी होती त्यामुळे. आणि त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट डे भेटते. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आलेली आहे माहेरी. मी चालली आहे माझ्या काकांच्या मुलाचं मेहंदी फंक्शन आहे रात्री. सो आता आम्ही त्यांच्या घरी चाललेलो आहोत. मी बहिणीची वाट बघते, बहीण येते. बहीण आम्हाला पिक करण्यासाठी येत आहेत त्यांनी. सो आम्ही सगळे मिळून काकांच्या घरी जाऊ आणि रात्री फंक्शन आहे. सो ब्लॉग जो आहे शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा. तर ही माझी मम्मी आहे आणि या दीपावली आहेत आमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचे सदस्य. यांच्याशिवाय आमचं काहीच चालत नाही. मम्मी रेडी झाली आहे, मुली पण रेडी झाल्या आहेत आणि आता आम्ही बहिणीची वाट बघतोय. बहीण आली की आम्ही निघू. तर लग्नासाठी थोडीफार ज्वेलरी मी ऑनलाईन घेतलेली आहे, थोडी ऑफलाईन घेतलेली आहे. हा हार वगैरे ऑफलाईन घेतला आहे मी सगळी ज्वेलरी वगैरे जे आहे तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये जे आहे शेअर करेनच. तर हे सगळं सेट करून ठेवलेलं आहे. लग्नासाठी काय लागणार आहे, हळदीसाठी काय लागणार आहे. आणि आजची रात्र आम्ही तिकडे काकांच्याच घरी थांबू आणि सकाळी मग आम्ही रिटर्न येऊ. आणि उद्या रात्री मग जे आहे हळदी फंक्शन वगैरे आहे. माझं कर्लर, क्रिम्पर वगैरे सगळं आहे. हे सगळं काय तर मी घेऊन जाणार नाही, फक्त स्ट्रेटनर घेऊन जाणार आहे. कोणता डान्स करणार आहे तुम्ही मेहंदी फंक्शनला? कोणता ग? हा जो कुर्ता सेट मी वेअर केलेला आहे हा मिशोवरून मी घेतला होता. खूप छान याची क्वालिटी आहे आणि मी तुम्हाला खाली लिंक देईनच, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. त्यानंतर आम्ही पोचलो काकांच्या घरी आणि संध्याकाळी जे आहे मेहंदी फंक्शन होतं. आणि त्यानंतर आम्ही जे आहे पटकन असे सगळे डान्स बसवले त्याच दिवशी.
अगदी एक अर्ध्या तासात आम्ही सगळे डान्स बसवले आणि छान असं जे आहे फंक्शन झालं आणि सगळे क्षण मी थोडे थोडे टिपलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते आहे. मेहंदीचे, हळदीचे आणि लग्नाचे. आता सगळे व्हिडिओज काही नाही आहेत, मग फोटो थ्रू मी तुमच्याशी थोडं थोडं शेअर करते आहे. सो व्लॉगिंग काही प्रॉपर करायला नाही जमलं, पण जे काही मी फोटोज वगैरे आहेत ते शेअर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आवडला तर नक्की लाईक करा. आणि कोण बघाय हे तू ओय मला एकदा बोल बाय हे बाय ये कैसा लड़का